Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 8 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमात सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोहे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची या कार्यक्रमास मुख्य उपस्थिती असणार आहे. या व्यतिरिक्त खासदार मेधा कुलकर्णी, सोनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, अण्णा बनसुडे, शंकर जगताप, शंकर मांडेकर आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी असणार आहे. या मान्यवरासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली आहे. सकाळी 10 वाजता हरिभक्त पारायण, नेहाताई भोसले सादळेकर यांचे कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर महिला दिनानिमित्त महिला बचत गटांचा सन्मान करण्यात येणार असून दुपारी 2 ते 5 दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.